हॅलो नमस्कार, कशा आहात मंडळी? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी माझ्या समर्थांना प्रार्थना करते. चला, आज वार गुरुवार आहे आणि आज खूप छान वार आहे, माझा फेवरेट आहे. कारण गुरुवार असता म्हणजे माझा आनंदाचा दिवस असतो, कारण मला स्वामींची थोडी का होईना सेवा करायला मिळत असतं आणि एक आनंद असतो, उत्सुकता असते गुरुवारी. आणि चला, 2-3 दिवस झाले व्हिडिओ काही आपले आलेले नाहीत अजिबात. कारण कसं आहे, माझं जे रुटीन आहे ना ते चेंज झालेलं आहे. आता परीची स्कूल पण चालू झालेलं आहे, यांचं ऑफिस, सकाळी मग नाश्ता, परत चहा आणि लगेच टिफिन. परीचा सुद्धा 8ला चालली जाते इथून, मग परीचा सुद्धा टिफिन असतो, परत तिचा नाश्ता असतो, सकाळी तिची आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी मी तिच्या अजून करत असते. कारण ती जरी ती म्हणजे 8-9 वर्षाची जरी झाली ना तरी ती छोटीच आहे. त्याच्यामुळे मग कसं आहे, तिच्या गोष्टी सगळ्या मला म्हणजे तिचं बॅग, तिच्या बुक्स, तिचे शूज सगळं मी हँडल करत असते. पण म्हटलं चला, आता हे प्रत्येक गृहिणीला हे काम करावंच लागतं आपल्या संसारासाठी. त्यामुळे म्हटलं चला, आता 2-3 दिवस झाले आपण व्हिडिओ काढायला पाहिजे आणि अपलोड करायला पाहिजे. कारण माझे जे ऑडियन्स आहेत ते नक्की माझे व्हिडिओ बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतील. त्यामुळे म्हटलं चला, नक्की आपण व्हिडिओ आज काढूयात आणि टाकूयात. कारण कसं आहे, आणि अजून महत्वाचा जो व्हिडिओ आजचा तो खूप तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण बरेच जण मला विचारतात की तू केसांना काय लावत असते, कोणते प्रोडक्ट यूज करते, तुझे केस खूप छान आहेत, शाईन आहेत, मग काहीतरी यूज करत असेल चांगलं प्रोडक्ट तर तू आम्हाला सुद्धा सांग असं. पण मी खरं सांगू का, मी मार्केटमध्ये कोणतेही प्रोडक्ट यूज केलेले नाहीयेत आतापर्यंत तरी. आणि शॅम्पू वगैरे हे सुद्धा मी लावत नाही. मी शिकाकाईनेच केस धुते आणि जे घरी तेल बनवते ना मी, कारण माझी आजी होती ना, माझी आईन त्यांना ते तेल बनवून द्यायची, मग ते सगळेच ते तेल वापरायचे. आणि जे केस असतात ना ते सगळे शिकाकाई, रिठा असं पाण्यात उकळून त्याच्याने केस धुवायचे. माझ्या आईचे म्हणजे आमची पूर्ण फॅमिलीमध्ये सगळेजण तसंच करायचे. पण माझी आजी म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आयुर्वेदिकच वापरायची. कारण माझ्या आजीला आहे ना खूप म्हणजे अशा आयुर्वेदिक गोष्टींवर विश्वास होता. त्यांचा फरक पडतो, लेट पडतो, पण 100% पडतो. आणि मग चला म्हटलं, आज मी तुमच्यासोबत ते आजी कसं तेल बनवायची आणि आईन त्यांना मग ते तेल कसं बनवून द्यायची व काय वगैरे असं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण मी सुद्धा बनवणार आहे ते आज, आणि मी सुद्धा तेच तेल वापरते केसांना. कारण त्याच्याने ना केस खूप छान मजबूत असतात, लांब असतात आणि केस अजिबात गळत नाही आणि कोंडा तर अजिबात होत नाही. आतापर्यंत जवळजवळ मी लहानाची मोठी झाली तरी मी कधी शॅम्पू, कंडिशनर अजिबात वापरलेलं नाहीये. ही बघा शंभू, हाय कर सगळ्यांना. चला, मग मी तुम्हाला दाखवते माझं केसांचं रहस्य काय आहे ते. चला. आणि एकदा काय झालेलं होतं की म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट ही. कारण म्हणजे त्यावेळेस आहे ना पाऊसच पडला नाही. मग आईन ते काय करायचे माहितीये का, 1 किलोमीटर जायचे, तिथे विहीर असायची, म्हणजे शेतातून सुद्धा पाणी आणायचे, टाक्या वगैरे भरून बैलगाडी घेऊन. असे म्हणजे एवढे हाल होते ना, एवढा दुष्काळ पडलेला होता. पण एवढं होतं की म्हणजे त्यांचं जे धान्य वगैरे असतं ना ते 2-2, 3-3 वर्षाचं साठवलेलं तेच सगळं म्हणजे गावातले जे लोक वगैरे ना ते साठवलेलं धान्य वगैरे खायचे. आणि मोजकेच पैसे असायचे, काही असं जास्त पैसा नाही, काही नाही, म्हणजे जवळजवळ दुष्काळच होता. त्याच्यामुळे मग काही कुणाला असं उत्पन्न जे असं ते अजिबात आलेलं नव्हतं. खूप म्हणजे दिवस एकदम वाईट होते, पूर्ण गावाचीच परिस्थिती बोगस होती. पण मग आता कसं आहे, आपला परिवार आहे, घर संसार आहे, तर आपल्याला सगळ्या या गोष्टी हँडल कराव्याच लागतात. मग तसंच. आणि माझी आजी ना खूप कष्टाळू होती, म्हणजे अगदी माझ्या आजीने ना शून्यातून विश्व निर्माण केलेलं होतं माझ्या आजीने, बाबाने. कारण जी पण आज माझी आजी, माझे ताई, दादा, माझे भाऊ आणि परत आमची फॅमिलीमध्ये माझ्या आजीने खूप चांगलं कमवलेलं आहे, नाव पण कमवलेलं आहे आणि संपत्ती सुद्धा खूप छान कमवलेली, खूप कष्टाने कमवलेले आणि चांगली माणसं सुद्धा कमवलेली आजीने. तर मग माझी आजी काय करायची माहितीये का, माझ्या आईने जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा आजीन त्यांनी ना, दुष्काळ पडलेला होता ना, मग आई ते काय करायचे, विहिरीवर पाणी घ्यायला जायच्या. पण ते पण असं एवढे मोठे मोठे तांब्या पितळचे जे हांडे असायचे ना ते घ्यायच्या डोक्यावर
आणि ते लांब जायचे. मग त्यांच्याने म्हणजे असे बरेच दिवस जवळजवळ म्हणजे 6-7 1 वर्ष असं रुटीन चालू होतं त्यांचं. डोक्यावर हांडा घ्यायचा एवढा मोठा तांब्याचा पितळचा, आणि पूर्वी तेच असायचे. आता म्हणजे आता बरेच दिवसापासून स्टीलचे हांडे वगैरे आलेले आहेत, पण तेव्हा आमच्या आजीच्या वेळेस ना सगळे ते तांब्या पितळचे हांडे असायचे. मग त्याच्याने सगळे पाणी भरायचे. आणि म्हणजे बरेच जण गावात सगळे जवळजवळ सगळेच मंडळी. मग त्याच्याने आणि त्याचे जे डोकं आहे ना म्हणजे असं दुखतं की बरस ते वजन पाण्याचं, परत पहिलेच तो हांडा तांब्याचा पितळचा तेही वजन, लगेच पाणी त्याच्यात तेही वजन. मग त्याच्याने त्यांचं जे डोकं आहे ना ते दुखायचं. मग त्याच्यावर आजीने उपाय काढलेला होता, किंवा आपण घरच्या घरी तेल बनवायचं आणि त्यांचं केसांना मसाज करायची. त्याच्याने म्हणजे आपलं डोकं दुखणं पण कमी होईल. कमी म्हणण्यापेक्षा थांबतही, डोकं दुखणं थांबतच, केसांची छान वाढ होते. मग आजीने तेल बनवलेलं होतं. मग त्या तेलाने बरेच त्याने सगळ्यांना, माझ्या आईला, काकूला, सगळ्यांना, माझी ताई वगैरे सगळ्यांना फरक पडलेला होता. मग तेव्हापासून सगळेजण हेच तेल वापरतात. तर मैत्रिणींनो, आता मी तेल कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकता मी छान असं मस्त शुद्ध तेलाचे तेल घेतलेलं आहे. तेलाची बॉटल खोबरेल तेल असतं ते, आणि तुम्ही तुमच्या मोजमापानुसार घेऊ शकता. जवळजवळ मी 10 ते 15 जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत. लिंबाच्या झाडाची पानं घेतलेली आहेत. बघू शकता किती सुंदर असं लाल रंगाची जास्वंदाची फुलं आहेत. आणि लिंबाची झाडाची जी पानं असतात ती आहे. शिकाकाई पावडर, आवळ्याची जी पावडर असते ती पण मी घरीच बनवलेली आहे. आणि छान रात्री मस्त मेथीचे दाणे असतात ना ते भिजवलेले होते मी, आणि मस्त भिजले गेले. कारण माझ्याकडे मेथीचे दाणे अजिबात नव्हते. मला माझ्या मैत्रिणीने, दीपालीने आणून दिले अचानक, की आणि तिनेच भिजून वगैरे ठेवलेले होते. आणि छान मस्त कढीपत्ता वगैरे घेतला, आणि छान लाल रंगाचा कांदा तुम्हाला घ्यायचा आहे. बघा आता मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे, शुद्ध खोबरेल तेल टाकलेलं आहे. छान मस्त कोमट झालं ना मग आपण कांदा टाकायचा आहे. आणि कांदा छान लाल रंगाचा झाला, परतून झाला की त्याच्यात आपण मेथीचे दाणे टाकायचे. बघू शकता तुम्ही, हे बघा त्याचा कलर किती छान होतोय, चेंज व्हायला लागलेला आहे कलर. मग आपण मेथीचे दाणे टाकायचे. हे बघा छान मस्त परतून घ्यायचंय. म्हणजे आपण जेवढं त्या वस्तू टाकत असतो ना तेवढं ते त्याचा कलर हा चेंज होत असतो. आणि आता हे परतून झाल्यानंतर आपण छान मस्त, हे बघा त्याचा कलर चेंज व्हायला लागला ना त्याचा, तर त्याच्यात लगेच आपण मस्त छान सुंदर अशी लाल रंगाचीच जास्वंदाची फुलं आपल्याला वापरायची आहेत. बघा आता जास्वंदाची फुलं मी टाकते. आणि खरं सांगू का, जास्वंदाच्या फुलांचा इतका म्हणजे आपल्याला केसांसाठी फायदा आहे ना, केस मजबूत होण्यासाठी. कारण जास्वंदामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि लोह सारखे पोषक जे तत्व असतात ना ते आपल्या म्हणजे केसांच्या ज्या समस्या असतात त्या दूर होण्यासाठी मदत करतात. आणि जास्वंदामध्ये बरेच काही औषधी गुण सुद्धा आहेत, त्यामुळे आपले केस लवकर पांढरेही होत नाही. आणि जर जास्वंदाचा आपण हेअर मास्क लावला ना केसांना, तर केस अगदी आपले काळे किंवा दाट होतात. खूप आपल्या केसांसाठी जास्वंद हा महत्वाचा आहे, जास्वंदाची फुलं. कारण आम्ही नेहमी पहिल्यापासून वापरत असतो, आम्हाला खूपच अनुभव आहे. आणि जास्वंदाच्या पावडर मध्ये 3-4 चमचे लिंबू पाणी टाकून आहे ना आपण घट्ट पेस्ट बनवायची. आणि ती पेस्ट जर आपण आपल्या स्काल्फवर लावली ना तर त्याच्यामुळे सुद्धा आपलं डॅन्ड्रफ फार कमी होतं आणि केस गळणं सुद्धा थांबतं. आणि जे कमकुवत केस असतात ना त्यांना मजबूत करण्यासाठी ना खूप म्हणजे उपयोगी आहे आपल्याला ही जास्वंदाची फुलं. कमकुवत केसांना मजबूत करण्यासाठी ना शॅम्पू ऐवजी आपण बेसन आणि जास्वंदाची जी पावडर असते ना ती पाण्यात मिसळून आपल्या केसांना लावायची. त्याच्यामुळे सुद्धा आपले केस खूप चमकदार आणि शाईन बनतात. आणि आता बघा मी ते कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता सुद्धा छान मस्त असा मिक्स झालेला आहे, त्याने खूप छान असं परतला गेलेला आहे. बघू शकता, केस गळणे व पांढरे केस या समस्यांना दूर करण्यासाठी कढीपत्त्याची जी 2 पानं असतात ना ती आपण रोज उपाशी पोटी खाल्ली पाहिजे. त्याच्याने आपल्याला खूप मोठा फरक पडतो. कारण मी सुद्धा कधीही कढीपत्ता वापरायचे नाही कोणत्याच भाज्यांमध्ये, अजिबात वापरायचे नाही. कारण कसं आहे माहिती का, यांना अजिबात आवडायचा नाही कढीपत्ता. मग मी पेस्ट करून घ्यायची. आणि कढीपत्ता जर आपण रोज खाल्ला ना तर आपलं वजन सुद्धा खूप प्रमाणात राहतं, नियंत्रित राहतं. कढीपत्त्यामध्ये सुद्धा कॅल्शियम, लोह, व्हॅनेडियम यांसारखे जे मिनरल असतात ना
ते खूप आढळतात, जे शरीरातील जे आपलं रक्त असतं रक्ताची वाढ करतात. म्हणून कढीपत्ता आपण स्वतः रोज खाल्ला पाहिजे. आणि हे बघा, मी लिंबाची पानं सुद्धा टाकलेली आहेत. लिंबू जर आपण केसांना लावला ना तर आपला जो कोंडा असतो तो नाहीशी होतो. परत उवा असतात. आता कसं आहे, काही जण म्हणजे केस व्यवस्थित सुकवत नाही, काय नाही, उवा सुद्धा केसांमध्ये पडतात. त्यामुळे कढीपत्ता सुद्धा खूप गुणकारी आहे आणि लिंबूचं जे पान असतं ते खूप गुणकारी. आणि सगळ्यात शेवटी मी ही जी पावडर आहे ना, शिकाकाई पावडर आणि आवळ्याची पावडर जी बनवलेली मी घरीच बनवलेली आहे ती सुद्धा शेवटी टाकायची. बघू शकता तुम्ही, इतकं छान तेल निघतं ना, पूर्ण ब्राऊन कलर होतो. आणि जर आपण हे तेल केसांना लावलं ना, आपल्या केसांची वाढ सुद्धा होते आणि केस मजबूत होतात. केस गळणं पण थांबतं या तेलाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या केसांना खूप छान मस्त शाईन येते. आणि जे हे तेल लावल्याने ना आपलं डोकं कधीच दुखत नाही. आणि बघा, खूप छान मस्त ब्राऊन कलरचं तेल तयार झालंय. म्हणजे एक तेल तुम्ही ना 15 दिवस तरी आपण काचेच्या बरणीमध्ये ठेवलं ना, याला काहीच होत नाही. या तेलाचं काहीच साईड इफेक्ट वगैरे अजिबात नाही. एकदम छान आहे हे तेल. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि सगळेजण लावू शकता हे तेल. खूप छान आहे, बघू शकता. अगदी केसांना एवढी वाढ होते ना, मी एक तेल लावते कायम. त्याच्यानंतर दुपारची वेळ होती, परी स्कूलला गेली होती आणि एवढा पाऊस चाललेला होता ना बाहेर, जोराचा पाऊस. परी पण ओली झाली आणि परीचे पप्पा सुद्धा ओले झाले, कारण बराच टाइम झालेला होता ना, तिला स्कूलवरून आलेलं नव्हतं. थोडा कमी झाला पाऊस, पण हे निघाले तर लगेच जोरात पाऊस चालू झाला. बघा किती पाऊस एन्जॉय करते परी. आणि आता तिला मी डोसा आणि चटणी बनवते, कारण तिला डोसा आणि चटणी खायची होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आता हिला डोसा वगैरे चटणी आपण जेवणालाच दिली मी तिला, कारण सकाळी टिफिन दिलेला होता. म्हणून तिला दुपारी असं तिच्या आवडीचं जेवण आवडतं, कारण सकाळी कंपल्सरी मुलांना टिफिन मध्ये भाजी पोळीच असते. त्यानंतर संध्याकाळी स्मार्टला गेलो. परीच्या काही स्कूलच्या वस्तू होत्या त्या आणायच्या होत्या, त्या घेतल्या. काही छोटी मोठी शॉपिंग सुद्धा केली. ज्या घरात संसारात लागणाऱ्या होत्या त्या वस्तू मी घेतल्या. ही बघा परी आणि शंभू. परीचं तिथे गेला म्हणजे चालतं, मम्मी हे घे मम्मी ते घे. बघू शकता ती म्हणजे प्रत्येक नोट्स वगैरे एकदम अशी बारीकीने बघत असते. पोचल्यानंतर ना एवढा पाऊस चालू झाला जोरात, पण परीचं चालू होतं मम्मी पनीर सँडविच बनव, पनीर सँडविच बनव. तर म्हटलं चला पाऊस पण चालू आहे आणि पावसात असं मस्त पनीर सँडविच खायला खूप मज्जा येते. बघा मी छान मस्त आणि हेल्दी बनवलेलं आहे मी, खूप छान आणि सगळ्यांना आवडतं. कारण मला सुद्धा म्हणजे असं पाहिजे तसं सँडविच अजिबात बनवता यायचं नाही, पण मी पण ट्राय करून बघितलं माझ्या पद्धतीनुसार की सगळे जे व्हेजिटेबल वगैरे असतात ना, व्हेजिटेबल्स त्या मी टाकलेले आहेत. पनीर टाकलेलं आहे आणि थोडं नॉर्मल चीज टाकलेलं आहे, ज्याच्याने खायला थोडीशी म्हणजे वेगळी मज्जा येईल बघा, असं टेस्ट थोडा चेंज होईल. बघू शकता तुम्ही कसं बनवलंय मी. तुम्ही पण ट्राय करा. मी एखाद्या दिवशी ना पूर्ण रेसिपी नक्की शेअर करेल.
खूप छान असं मस्त झालेलं होतं सँडविच आणि टेस्टही खूप छान लागत होती. मुलींनी छान आवडीने खाल्लं आणि यांनी सुद्धा छान आवडीने खाल्लं कारण कधीच सँडविच वगैरे असं काही खात नाही, पण आज खाल्लं त्यांनी, त्यामुळे छान आलं सँडविच. आता घरीच सँडविच वगैरे बनवत जा. त्याच्यानंतर छान संध्याकाळची वेळ होती, मस्त तुळशीला दिवा वगैरे लावला मी, तुळशीची पूजा केली. त्याच्यानंतर पूर्ण घरात धूप वगैरे फिरवली. त्याच्यानंतर देवाला पण दिवा लावला आणि धूप जेव्हा फिरवतो ना खरं इतकं प्रसन्न वातावरण वाटतं ना आपल्याला की एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला येत असते. तर मी या ज्या सेवा आहेत ना त्या रोज करते आणि एखाद्या दिवशी मी तुमच्यासोबत सगळे ज्या सेवा असतात ते नक्की शेअर करेल. ही बघा परी सुद्धा संध्याकाळी देवपूजा करत असते तुळशीला, आणि तुळशीला दिवा लावणं किंवा देवपूजा हे ती रोज सकाळी करत असते आणि लहान मुलांना सुद्धा हे संस्कार पाहिजे. चला आता संध्याकाळची वेळ झालेली, मस्त छान देवपूजा झालेली माझी. आता मी संध्याकाळी ना खिचडी बनवणार आहे, कारण परी म्हणे मम्मा खिचडी बनव आज, कारण सँडविच पण खाल्लेले होते आम्ही. म्हटलं असं थोडंसं आज जास्त काय पोळी भाजी वगैरे बनवायची नव्हती आणि काही जास्त भूक वगैरे नव्हती, पण तरी म्हटलं चला थोडी खिचडी तरी बनवू, कारण रात्री आम्हाला झोपायला ना खूप उशीर होऊन जातो. आता बघा मी खिचडीमध्ये टमाटे टाकून दिलेले, कांदे टाकून दिले, जिरं टाकून दिले, छान मस्त फ्राय होत आहे. त्याच्यानंतर आपण थोडा इतका होईना हिरव्या मिरच्या टाकायच्या, कारण छान टेस्ट येते खिचडीला. आणि अद्रक लसूणची पेस्ट पण टाकते मी आता, बघू शकता तुम्ही. आणि खूप छान अशी अद्रक लसूणची जी पेस्ट असते ना ती टाकली ना खिचडीत इतकी छान लागते ना खिचडी. लसूण पण जरी टाकले पण बऱ्याच जणांना अख्खी लसूण टाकायची सवय आहे, पण मी अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेते आणि मग टाकते. त्याच्याने खिचडीला जी चव असते ना ती वेगळी होते. आणि बघा मी सगळं परतून घेतलेलं आहे आणि छान आज मी मस्त मसालेदार खिचडी बनवणार आहे, कारण माझ्या मुलींनाही थोडं नॉर्मल खाऊन थोडं तिखट असली ना खिचडी तर आवडते एकदम, म्हणजे अशी फिकी खिचडी त्यांना खायला आवडते. मी बऱ्याचदा ट्राय केलं की याला फिकी खिचडी बनवायची असं, पण ते अजिबात खात नाही, मग वेस्ट जातं ते. त्याच्यामुळे मी थोडी का होईना मसालेदारच खिचडी बनवत असते. त्या सुद्धा दोघी खातात. माझी लहान शंभू आहे ना तिलाही आवडते. व्हिडिओ बघतात आणि जातात, व्हिडिओला सबस्क्राईब अजिबात करत नाही. त्याआधी आता चॅनलवर कोणी नवीन असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नक्की नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि छान मस्त माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओ सोबत, पण त्यासाठी तुमचा सपोर्ट मला खूप महत्वाचा आहे.